गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेलाय। गोकुळ अध्यक्षपदाची माळ नावीद मुश्रीफांच्या गळ्यात पडली। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। नावीद यांच्या नावाला सतेज पाटलांनी हिरवा कंदील दाखवला। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर महायुतीने आपला झेंडा फडकवला। गोकुळच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नावीद मुश्रीफ यांची निवड झाली। नावीद मुश्रीफ यांच्या नावाला सतेज पाटील यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून अरुण डांगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षासाठी निवड प्रक्रिया सुरू होती। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा दबाव टाकण्यात आला होता अशी माहिती होती। त्यानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आणि या निमित्ताने नावीद मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। नूतन अध्यक्ष नावीद मुश्रीफ मला सांगा, निवड झालेली आहे, कशा प्रकारचा आनंद आहे तुम्हाला? नाही, दूध उत्पादक सभासदांचा खरं तर हा आनंद आहे। त्यांच्यामुळे मी संचालक झालो आणि आज चेअरमन झालो। हे दूध उत्पादकांचं श्रेय आहे, सभासदांचं श्रेय आहे आणि सर्व नेते मंडळींच्या सर्व संचालक मंडळाच्या पाठ ठरेल अशा पद्धतीचं काम मी करेन। दरम्यान नावीद हसन मुश्रीफ नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे ते चिरंजीव आहेत। दिल्लीतल्या रॉयल विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली। 3 एप्रिल 2010 मध्ये छत्रपती शिवाजी विकास सोसायटीचे ते संचालक होते। 4 मे 2021 मध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक झाले। संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सुद्धा चेअरमन आहेत आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्राचे ते उपाध्यक्ष आहेत।